तुकाराम पांडुरंग भास्कर यांनी शिक्षक असतानाही समाजासाठी चांगलं काम केलं आहे। आता त्यांनी समाजासाठी पूर्ण योगदान द्यावे असे प्रतिपादन प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केले। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका कोपार्डे येथील सभागृहात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते यात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। तुकाराम भास्कर हे फेब्रुवारी महिन्यामध्ये निवृत्त झाले। त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कालखंडामध्ये त्यांनी जे अप्रतिम अवर्णनीय आणि गौरवपूर्ण कार्य केलं, त्यांच्या निवृत्तीनंतर कुणीतरी या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये सेवापूर्तीच्या निमित्तानं सामाजिक कृतज्ञता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तुकाराम भास्कर यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे। सर्व धर्म समभावावर विश्वास ठेवणारे ते व्यक्तिमत्व आहे। 36 वर्षाच्या शिक्षकी पेशामध्ये ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ती प्रयोगशीलता, फक्त समाजशास्त्राचा विषय असेल, अर्थशास्त्राचा असेल, नागरिकशास्त्राचा असेल, गणिताचा असेल, मानवी जीवनाशी संबंधित जे जे विषय आहेत त्या विषयाच्या मध्ये त्यांनी विद्यार्थ्याचं जे प्रबोधन केलं, त्यांच्या तालमीत शिकलेला विद्यार्थी हा फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भारलेला विद्यार्थी आहे। शेवटी आपल्याला काय हवं आहे? परमपूज्य बाबासाहेबांना जे सम्यक परिवर्तन अभिप्रेत आहे, त्या सम्यक परिवर्तनाच्या पूर्ततेसाठी शिक्षक पेशामध्ये असताना ज्याचे वेगवेगळे प्रयोग राबवले, असा अफलातून प्रकार पहिल्यांदाच पाहिला मी। प्रयोगशील अशा प्रकारचा शिक्षक मुख्याध्यापक पदावर निवृत्त जेव्हा होतो, तेव्हा समाजामध्ये जे काही सुरू आहे अशाच प्रकारचे प्रयोग समाजात करून असं विद्यार्थ्यांना घडवलं त्यांनी 35 वर्षाच्या काळामध्ये। आता निवृत्तीनंतर समाजाला घडवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे। निर्भय, सडेतोड बोलणारं व्यक्तिमत्व, बेडर, सत्यासाठी वाटेल ती किंमत मोजून झुंजणारा शिक्षक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना देखील अनेकांनी भीती दाखवली, तुम्ही सामाजिक चळवळीत भाग घेऊ नका। पण नामांतराची चळवळ जी होती ही काही राजकीय चळवळ नव्हती, ही सामाजिक चळवळ होती। आणि त्यामध्ये आपल्या नोकरीची पर्वा न करता संपूर्ण देशभर हे नामांतराचं आंदोलन झालं, लाँग मार्चचं आंदोलन झालं। त्यामध्ये सपरिवार सहभाग घेण्याची हिंमत तुकारामजींनी दाखवली। तुकारामजी भास्करसारखे शिक्षकांची फळी तर महाराष्ट्रात निर्माण झाली तर निश्चितपणे जे परिवर्तन फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत आहे, ते निश्चितपणे भविष्यामध्ये सफल झाल्याशिवाय राहणार नाही। दगड मंदिरात जाऊन देव झाला, पण माणूस दररोज मंदिरात जातो पण माणूस बनला नाही। आज
मानवतेचं दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे. गेल्या 36 वर्षे मी शासकीय नोकरी केली आहे आणि या शासकीय नोकरीमध्ये आज आपण सर्वांनी एवढं अफाट प्रेम केलं, एवढं प्रेम मी माझ्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेलं नव्हतं आणि असं आपण सर्वांनी प्रेम दिलं. आणि या प्रेमाखातर 86 वर्ष आणि आजार असूनसुद्धा दलित मुक्ती सेनेचे लाँग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर या शुभेच्छा देण्यासाठी मला या ठिकाणी आलेत. त्याचबरोबर आमचे मित्र ए.के. पाटील आमशीजे हे या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आलेत. SV पाटील सर, राजाराम ओरठी सर, त्याचबरोबर प्रसाद पाटील, गौतम वर्धन ही सर्व मोठमोठे हुद्द्यावरील असणाऱ्या व्यक्ती आज माझ्या प्रेमाखातर, माझ्या प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि मला भरभरून प्रेम दिलं. त्यांच्या सर्वांच्या प्रेमामुळेच मी माझं आयुष्य, माझ्या परिवाराचं आयुष्य मी सुंदर बनवू शकलो. इथून पुढंसुद्धा या प्रेमाचा आधार घेऊनच मी इथून पुढंसुद्धा सामाजिक चळवळीमध्ये सामाजिक बांधिलकी राखून मी सामाजिक कार्य करेन. आणि मला या ठिकाणी अशा प्रकारचं अतुलनीय प्रेम दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.